नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. क्रेमलिन इथं सुरू असलेल्या 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित. राजकारण्यांनी भाषेचं भान ठेवत राजकारणाची प्रतिष्ठा जपावी, अरुण जेटली. संरक्षणासह समाजोपयोगी कामामध्ये सीमा सुरक्षा दलाचं योगदान स्फूर्तिदायक, राजनाथ सिंह. जम्मूतल्या रावी नदीवर बांधलेल्या पहिल्या केबल पुलाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. अत्यावश्यक वस्तू दरनियंत्रण कायदा आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, ग्राहक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि ईद ए मिलाद उन नबी देशभरात धार्मिक हर्षोल्लासात साजरी. आणि आता सविस्तर वृत्त. रशियामध्ये क्रेमलिन इथं आज सुरू असलेल्या 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण तसंच 226T जातीच्या 200 हेलिकॉप्टर्सची खरेदी, कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5व्या आणि 6व्या टप्प्यासाठीचे आणि आंध्र प्रदेशात आणखी 6 परमाणु संयंत्र बनवण्यासंदर्भातले करार पंतप्रधानांच्या या दौऱ्यात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सिरियामधली परिस्थिती तसंच दहशतवादाला आळा घालण्यासाठी करता येतील अशा संभाव्य उपाययोजनांवरती दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियातल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रालाही भेट दिली. राजकीय नेत्यांनी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करताना भाषेचं भान बाळगत राजकारणाची प्रतिष्ठा जपावी असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं. आपल्या ब्लॉगमध्ये जेटली यांनी काँग्रेसची अधिवेशन काळातली भूमिका आणि आम आदमी पार्टीच्या वक्तव्यांवरती टीका केली आहे. संसदेच्या कामकाजाबाबत काँग्रेसनं घेतलेल्या अतार्किक पावित्र्यामुळे या संस्थेलाच धोका निर्माण झालाय, याकडे पक्षाच्या नेतृत्वानं लक्ष द्यावं असं जेटली यांनी म्हटलं आहे. संसदेच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावरती अनेक काँग्रेस नेत्यांनी खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली असल्याचंही जेटली यांनी म्हटलंय. संसदेचं कामकाज होऊ न देणं हाच काँग्रेसचा अजेंडा असल्याचं गेल्या 2 अधिवेशनातून स्पष्ट झाल्याचं जेटली म्हणाले. आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांबाबत वापरलेल्या शब्दांवरही जेटली यांनी टीका केली आहे. बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी वेळोवेळी देशाच्या संरक्षणासह इतर आघाड्यांवरही मोठं योगदान दिलं आहे अशा शब्दांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या 52व्या स्थापना दिवसाच्या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. बीएसएफच्या जवानांनी यावेळी संचलन केलं. भारत नेपाळ आणि भारत भूतान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी केलेलं कार्य गौरवास्पद आहे असं ते म्हणाले. सीमापार दहशतवाद, बनावट चलन, मानवी तस्करी या गोष्टींना आळा घालण्यासाठी बीएसएफच्या जवानांनी प्राण पणाला लावल्याचं त्यांनी सांगितलं. बीएसएफ जवानांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचं वितरणही यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. जम्मू काश्मीरातल्या रावी नदीवर बांधण्यात आलेल्या केबल पुलामुळे जम्मूचा उर्वरित भारताशी संपर्क वाढेल आणि या राज्यातल्या पर्यटनावरही त्याचा चांगला परिणाम होईल असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात बसोहली इथं बांधण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या केबल पुलाचं उद्घाटन मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सीमा रस्ते संघटनेनं विक्रमी वेळेमध्ये हा पूल बांधण्याचं काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी या संघटनेचं अभिनंदन केलं. केंद्र सरकारनं ग्रामविकासासाठी स्थानिकांच्या समान सहभागाची पद्धत स्वीकारली असून त्यातूनच गावांमध्ये खरा बदल होऊ शकेल असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. ते आज मध्य प्रदेशात छिंदवाडा इथं बोलत होते. आधीच्या सरकारनं जनतेला केवळ सरकारी मदतीवर अवलंबून राहण्याची सवय लावली. आम्ही मात्र ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. जनसहभागाशिवाय कुठलाही विकास शक्य नाही. जनतेला अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारचं जंगलांचं संवर्धन आणि विकासाचं धोरण राबवत आहे असंही जावडेकर म्हणाले. प्रेषित मोहम्मदाचा जन्मदिन अर्थात ईद ए मिलाद उन नबी आज देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईद ए मिलाद निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यभरात या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ईद निमित्त विविध मशिदी आणि दर्ग्यांमध्ये इस्लाम आणि शांतता या विषयावरती धर्मगुरूंची प्रवचनं झाली। विजापूर वेस इथून एक भव्य शोभायात्राही काढण्यात आली। पंढरपूर इथंही विद्यार्थ्यांनी शांतता रॅली काढून मोहम्मद पैगंबर यांना अभिवादन केलं। हिंदू, बौद्ध आणि शीख बांधवांनी मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। जळगाव इथंही सुन्नी जामा मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आली। शहरातल्या मुख्य मार्गावरून एक जुलूस काढण्यात आला। औरंगाबादमध्ये ईद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शांतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन सहभाग घेतला। नागपुरातही जुलूस काढण्यात आला। पोद्दारेश्वर राम मंदिराच्या वतीनं या जुलूसाचं स्वागत करण्यात आलं। नाशिकमध्ये ईद निमित्त उत्साहाचं वातावरण आहे। शहरे खातीब दिशामुद्दीन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। अहमदनगरमध्ये या निमित्तानं खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं। यतीमखाना आणि स्नेहालयामध्ये फळांचं आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। हिंगोलीमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला। अत्यावश्यक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवण्याची तरतूद असणारा कायदा आणला जाईल असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। अशा प्रकारचा कायदा जारी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरेल असा विश्वासही त्यांनी आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ट्विटरवरून दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केलाय। समाजामध्ये ग्राहक साक्षरता वाढावी या दृष्टीनं आज देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी 24 डिसेंबर 1986 पासून सुरू झाली। त्यामुळे हा दिवस भारतीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ख्रिस्ती बांधवांची संख्या लक्षणीय आहे। या जिल्ह्यातल्या ब्रिटिशकालीन चर्चमध्ये नाताळ निमित्त रोषणाई करण्यात आली आहे। नाताळ निमित्त बाजारपेठांमध्ये ख्रिस्ती बांधवांची संस्कृती, कपडे, खाद्यपदार्थ आणि ख्रिसमस ट्री अशा सर्व गोष्टींची रेलचेल दिसते। चर्चमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। राज्याच्या खाद्य संस्कृतीसह वाद्य संस्कृती आणि ग्रामीण भागातल्या परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या भीमथडी जत्रेला आजपासून पुण्यामध्ये सुरुवात झाली। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते तसंच सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत या जत्रेचं तसंच इथं भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। यावेळी पवार यांनी जत्रेतल्या स्टॉल्सना भेट दिली। या जत्रेत राज्यातल्या 20 जिल्ह्यातल्या 300 महिला बचत गट सहभागी झालेत। कोकणातल्या पारंपरिक खाद्य, कोकणी नृत्य अशा विविध कार्यक्रमांचंही या जत्रेमध्ये आयोजन करण्यात आलंय। ही यात्रा 27 डिसेंबरपर्यंत सुरू राहील। मानवी मनातल्या विविध भावभावनांचं चित्रण करणाऱ्या कलाकृतींचं प्रदर्शन सध्या मुंबईकरांना पाहायला मिळतंय। जागतिक कीर्तीचे चित्रकार पार्श्वनाथ नांद्रे यांनी ही चित्र कॅनव्हासवर साकारली आहेत। त्यांच्या विविध चित्रांची प्रदर्शनं यापूर्वी पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, चंदीगड, लंडन, बेल्जियम इथंही भरवण्यात आली होती। मुंबईत काळा घोडा इथल्या आर्टिस्ट सेंटरमध्ये येत्या 27 तारखेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहील। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या शिस्तपालन समितीची आज मुंबईमध्ये बैठक झाली। स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप असलेले खेळाडू अजित चंडीला आणि हिकेन शहा या समितीसमोर हजर झाले। या दोघांनीही आरोपांना 4 जानेवारी 2016 पर्यंत उत्तर द्यावं असे निर्देश समितीनं दिले। पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर असलेल्या आरोपांप्रकरणीही त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला। या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, निरंजन शहा आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण इथं आज दुपारी आर्य गुरुकुल या शाळेमध्ये नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन 1 जण ठार आणि 13 जण जखमी झाले। आर्य गुरुकुल शाळेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत। आज त्याचा शेवटचा दिवस होता। दुपारच्या वेळी फुग्यामध्ये गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। यामध्ये हा फुगेवाला जागीच ठार झाला। जखमी झालेल्या 13 जणांमध्ये 8 विद्यार्थी आणि 5 पालकांचा समावेश आहे। 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावरती कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि आता बातमी हवामानाची।
राज्यात बहुतांश ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड इथं आज सर्वात कमी म्हणजे 5.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली। उत्तर महाराष्ट्रातही शीतलहर कायम आहे। जळगाव आणि मालेगाव इथं पारा 10 अंशाच्याही खाली उतरलाय। मुंबई शहर आणि उपनगरातही तापमानानं दशकभरातला नीचांक गाठलाय। येत्या 2 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुणे कमाल 27 किमान 10, औरंगाबाद 27 आणि 11, नाशिक 26 आणि 6, कोल्हापूर 30 आणि 18, रत्नागिरी 32 आणि 16, सोलापूर 31 आणि 16 आणि अमरावती किमान 13 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। क्रेमलिन इथं सुरू असलेल्या 16व्या भारत रशिया शिखर परिषदेत दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित। राजकारण्यांनी भाषेचं भान ठेवत राजकारणाची प्रतिष्ठा जपावी, अरुण जेटली। संरक्षणासह समाजोपयोगी कार्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचं योगदान स्फूर्तिदायक, राजनाथ सिंह। जम्मूतल्या रावी नदीवर बांधलेल्या पहिल्या केबल पुलाचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। अत्यावश्यक वस्तू दरनियंत्रण कायदा आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल, ग्राहक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आणि ईद ए मिलाद उन नबी देशभरामध्ये धार्मिक हर्षोल्लासात साजरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। जागतिक व्यापार संघटनेची बैठक नुकतीच नैरोबी इथं संपन्न झाली। या बैठकीमध्ये शेतमालाच्या निर्यातीसंबंधीचा महत्त्वाचा ठराव संमत झाला। या बैठकीचं भारताच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व आणि बैठकीतल्या ठरावांचे संभाव्य परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक भारती शर्मा यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।